झालेला आहे। आता आपण मागच्या 1 महिन्याचा कालखंड बघितला तर त्यामध्ये लहान बाळ जे आहे, सुट्टीच्या वेळी 2 लहान बाळ शील धरणावर गेले होते आणि त्यांच्या दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे। आणि आता आपण 3 दिवस पूर्वीच्या बघितलं खेड तालुक्यामध्ये सुद्धा 5 विद्यार्थी ते नदी पोहायला गेले होते नदीच्या जवळ आणि त्यापैकी सुद्धा काही डेथ्स झालेल्या। तो आमचं हे जे आहे की हे जे जबाबदारी आहे ते पालक आणि तिकडचे तलाठी ग्रामसेवक ऑलरेडी तहसीलदार आणि विभागीय अधिकारी मार्फत आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। या विषयांसंदर्भात प्रिव्हेंटिव्ह आणि प्रिकॉशनरी मेजर्स काय करायला पाहिजे हे आम्ही सूचित केलेले आहे। आणि यामध्ये मोठं रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे ते बालकांचे किंवा विद्यार्थ्यांचे आईवडील आणि त्या गावचे किंवा त्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि तलाठी हे थोडं आपण एक 10 मिनिट चर्चा केली तो डेफिनेटली यामध्ये आपल्याला खूप चांगला रिझल्ट दिसेल आणि असा काही इश्यू किंवा असं काही इन्सिडेंट होणार नाही। आणि दुसरा आहे की आपले जे वापरून सोडलेले जे मायनिंग क्षेत्र आहे तिथे पावसाळ्याच्या वेळी पाणी भरून ते सुद्धा एक विहिरीसारखा सिच्युएशन होतं। तिथे सुद्धा माझी सर्व नागरिक असू द्या किंवा विद्यार्थी बालक असू द्या त्यांना विनंती आहे की ते खूप रिस्की झोन्स असतात आणि तिथे सुद्धा नाही जायला पाहिजे आणि प्रत्येकाचे त्यांचे जे तब्येत आहे त्यांची काळजी घ्यायला पाहिजे। दुसरा असा इन्स्ट्रक्शन दिलेला आहे आज की जे बीचवर किंवा जे शेतीमध्ये शेतीच्या कामासाठी जातात तर त्यांना आम्ही आज एक आमच्या जिल्हा माहिती अधिकारी मार्फत आम्ही एक डिटेल्ड माहिती देतोय की काय प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घ्यायला पाहिजे। उदाहरण शेतीमध्ये शेतकरी शेतीच्या कामासाठी जातो बिकॉज आता खरीपच्या सीझन सुरू होत आहे तर त्यामध्ये सडनली वीज पडणे हे एक मोठा एक इश्यू आहे। तर त्यासाठी काय सुरक्षा उपाययोजना आहे ते असा जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ते सगळे प्रॉपरली सोपा पद्धतीने लोकांना इझिली समजू शकतो। त्या अनुषंगाने हे सगळे जे उपाययोजना आहेत ते आज आम्ही इश्यू करणार आहे। आणि हे प्रत्येक गाव पातळीवरचे जे आमचे महसूल किंवा पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक तलाठी मंडलाधिकारी यांनासुद्धा सूचित करतो की हे सुद्धा हे विषय कमीत कमी एक अर्धा तास ग्रामसभासारखं सर्वांना बोलवून त्यामध्ये चर्चा केल्या की आपल्याला खूप चांगला रिझल्ट यामध्ये दिसेल।